हॅलो फ्रेंड्स, नीलूज इन्स्टंट डिलाइट चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोबी वडी बनवण्याची एकदम सोपी रेसिपी दाखवणार आहे। त्याकरता लागणारं साहित्य बघूया। इथे मी घेतलाय अगदी बारीक चिरलेला कोबी, तुम्ही तो किसूनही घेऊ शकता। 1 कप बेसन, अर्धा कप तांदळाचं पीठ, इथे बारीक चिरलेल्या मिरच्या घेतल्या, बारीक चिरलेलं आलं, जिरं, धणे, मिरची पावडर, हळद, हिंग, मिरी पावडर, गरम मसाला, मीठ व थोडं दही। इथे एका पॅन मध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की आता त्यात मी 1 चमचे जिरं, धणे, बारीक चिरलेल्या मिरच्या व आलं, व थोडी कोथिंबीर घालणार आहे। व ते आता भाजून झाल्यावर आपण ते मिक्सी जार मध्ये पाणी न घालता कोर्सली वाटून घेऊया। आता आपण त्याच तेलात थोडंसं जिरं घालणार आहोत, थोडं हिंग घालूया, थोडी कोथिंबीर, आता जो कोबी बारीक चिरून घेतला होता तोही घालणार आहोत। व हा कोबी आपण आता चांगला परतवून घेऊया। त्यात आता जो आपण हिरव्या मिरच्या, आलं, धणे व जिरं व कोथिंबीर घालून जी पेस्ट वाटली होती ती घालणार आहोत। दोन चमचे मीठ घालूया, अर्धा चमचा हळद, थोडंसं लाल तिखट, व 2 चमचे गरम मसाला। आता हे सगळं आपण छान एकजीव करून घेणार आहोत। आपल्याला या कोबीला जास्त शिजवायचं नाहीये, कोबी अगदी पटकन शिजतो, त्यामुळे हे आपले छान रेडी झालेलं आहे। आपण आता हे एका बाउल मध्ये काढून घेऊया।
आता हे सारण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्यात आपण हे जे 1 वाटी बेसनाचं पीठ घातलंय ते घालणार आहे. अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालूया. व आता त्यावर हे जे दही घेतलं होतं ते घालणार आहे. आता हे सगळं छान एकजीव करूया. मी आता हे हाताने छान मळून घेणार आहे. यात मी पाणी अजिबात वापरलेलं नाहीये, कारण कोबीला आपलंच पाणी छान सुटतं व थोडंसं दही वापरल्याने त्याला चांगला ओलावा येतो. आपण बघू शकता आपलं हे पीठ छान आता रेडी झालेलं आहे. आपण ह्याच्यात पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाहीये. आता मी एका ट्रे मध्ये थोडंसं तेल लावून घेतलंय. त्यावर आता मी हे जे सारण आहे ते छान थापून घेणार आहे. आपण ते एकदम पातळ थापायचं नाहीये, थोडंसं जाडसर केल्याने वड्याही आपल्या छान पडतात. इथे पॅन मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलंय. त्यात मी आता स्टँड ठेवणार आहे. त्या स्टँडवर मी जे कोबी वडी सेट करायला ठेवली होती ते भांडं ठेवणार आहे व त्यावर आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं शिजू देणार आहे. आता ऑलमोस्ट 20 मिनिट झालेले आहेत. आपण आता झाकण काढून बघूया की आपली कोबी वडी रेडी झाली आहे की नाही ते. आपण आता एक सुरी घेऊया व सुरीने जस्ट आपण असं त्यात घालून बघणार आहोत. सुरीला अजिबात चिकटत नाहीये, त्यामुळे आपली आता ही कोबी वडी रेडी झाली आहे. ती आता आपण एका प्लेटवर काढून घेऊया. आपण बघू शकता आपल्या कोबी वड्या आता छान रेडी झालेल्या आहेत. आपण पाहिजे तर ह्या अशाही खाऊ शकता किंवा आपण तळून त्या छान कुरकुरीत फ्राय करूनही खाऊ शकता. त्यामुळे आता मी ह्या वड्या आता तेलात छान फ्राय करून घेणार आहे. आता आपण एका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात आपण आता ह्या ज्या स्टीम कोबी वड्या आहेत त्या एक एक करून घालूया.
व त्या छान खरपूस तळून घेणार आहोत. आता आपण ह्या एक एक वड्या फ्लिप करून घेणार आहोत व दुसऱ्या बाजूलाही छान तळू देणार आहोत. त्याला असा छान लालसर रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आपल्या या कोबी वड्या दोन्ही बाजूने छान तळून झालेल्या आहेत. आपण त्या आता एका प्लेटवर टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. त्याचं तेल असं छान निस्तवायचं आहे व एक एक करून आपण ती वडी काढून घेणार आहोत. ह्या पहा, तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे आपल्या कोबी वड्यांना. तुम्हाला कधी कोबीच्या भाजीचा कंटाळा आला असेल किंवा परत परत कोबीची भाजी खाऊन मुलं कंटाळली असतील तर त्यांना ही कोबीची वडी नक्की करून द्या, त्यांना खूप आवडेल. आणि ही वडी म्हणजे तुम्ही टिफिनमध्ये किंवा चहा बरोबर स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता. ही सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.